सोलापुरात विधान परिषदेचे मतदान पार पडल्यानंतर राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि भाजपा उमेदवार राजेंद्र राऊतांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक पाहायला मिळाली। हर हर महादेव ही घोषणा शिवरायांनी आपल्या मावळ्यांना प्रेरणा आणि बळ देण्यासाठी केली होती। हीच घोषणा आम्ही दिल्याचं खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, तर त्याला भाजपा उमेदवार राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। राऊत हे मूळचे शिवरायांच्या सैन्यातले मावळे आहेत। आम्ही जर इतिहास काढला तर मोहिते पाटलांना फार झोंबेल असं राऊत म्हणाले। तसेच 500हून अधिक मतांनी निवडून येण्याचा दावा भाजपाच्या राजेंद्र राऊत यांनी केलाय। त्यांना कळलंच नाही हर हर महादेव जय श्रीराम पण माहित नाही, ते फक्त मताच्या राजकारणासाठी उपयोग करतील। खऱ्या अर्थानं जय श्रीराम जर कळले आणि हर हर महादेव कळलं तर ती वेगळ्या परिस्थितीत राहतील। आणि मी हर हर महादेवचा नारा एवढ्यासाठी दिला की जी अदृश्य शक्ती काम करत होती, आपण पाहिलं असेल हर हर महादेवचा सगळ्यात जास्त वापर हा छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला आहे। का तर मावळ्यांच्या मध्ये ताकद यावी, धाडस यावं, त्यांचं मनोबल वाढावं। आणि त्या दृष्टिकोनातून आज मतदानाचा दिवस होता, त्याच्या पूर्वसंध्येला ज्या अदृश्य शक्ती या जिल्ह्यामध्ये काम करत होत्या त्यांना एक मला ताकद द्यायची होती, एक मेसेज द्यायचा होता। आणि मी छत्रपतींनी जेव्हा वाक्य वापरलं तेच मी वापरलेलं आहे। मी माझ्या सैनिकांच्या मनामध्ये धाडस भरलं आणि ते त्याच पट्टीनं कामाला लागली सगळीजण। काल स्टेटमेंटला ठेवलेला आहे, 22 तारखेला चित्र वेगळं असं त्यांचा दावा आहे। मुळात हर हर महादेव म्हणण्याचा अधिकार कुणाला आहे? इतिहासामध्ये जर मी गेलो तर माझेही पिलाजी राऊत छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये सरदार होते। राऊतांनी पानिपतच्या लढाईमध्ये सुद्धा फार मोठे योगदान दिलेलं आहे। मी तसा मूळ कोकणातला आहे, सावंतवाडीचा। आणि आम्हाला निजामशाहीच्या आदिलशाहीच्या बॉर्डरवर एक सैनिक म्हणून आमच्यावरती राजांनी जबाबदारी टाकलेली होती। आणि या इतिहासाची पानं जर चालली तर कुणाचा इतिहास कसा आहे माझ्या तोंडनं निघलं तर फार झोंबणार आहे त्यांना। त्यांनी इतिहासाच्या वाटे जाऊन हर हर महादेव ही खऱ्या छत्रपतींच्या मावळ्याला शोभता येते।